नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि पप्पा म्हणलं सकाळ सकाळ चल भिजवाय. मग आपण काय थटतोय तेव्हा आपण लगेच कुत्र्याला सोबत घेऊन गेलो भिजवाय. रानात पोचतच आलेलो. रानात पोचलं की मोटर चालू करून झालं भिजवान सुरू. भिजवान करत करत पाटात नुसतं पाणी वाहत होतं आणि आम्ही ती दारी पुढून सऱ्यात सोडत होतो. सूर्य पण लय चमकत होता कॅमेरा आपल्या. पण एक विषय झाला, मिरच्याची रोपच घरी राहिली. ती आणाय मग आपल्याला परत चालत एवढ्या लांब घरी यावं लागलं. घरी आता पोचतच आलेलो आपण. घरी पोचलो. आता घरातनं मिरच्याची रोपं घ्यायची होती. घेतली की मग रोपं आणि चाललोच तवरच आहे का नाही, ही बघा वास कसं मध्ये येतंय, आडवतंय मला. रानात पोचलो, पप्पा वर असतेलं. आता रानात बघू पप्पा कुठं येतं. अशी मिरच्याची रोपं लावून घेतली आणि आता घरी चाललेलो आम्ही भिजवून झाल्यामुळं. पप्पा, वैभव दादा, आप्पा काहीतरी बोलत होते. वर आलो तर बघितलं ही वाशी सायकलचं राऊंड मारत होती आणि शिवमदा माझ्याकडे काय तू ना बुक्की डायरेक्ट आणि सोयाबीन भरायला सुरू केलं. दाद्या रचत होता पोती. आता आमचं दाद्यात सोयाबीन भरून कोरेगावला न्यायला सज्ज झालेलं. आता ही शेवटची 2 पोती तेवढी राहिली. पण आम्हाला 4 वाजता यावं लागलं इकडं आप्पाच्या बंगल्यावर, कारण की बुवानला आणायचं होतं. मग काय बुवानला सोडलं की पप्पांपाशी चिल्लेवाडीतनं घेऊन. आणि मग आता भावाबर जायचं काम लागलं. गेलो लगेच भावाबर गेलो गावात. ही आहे भवानीनगर रोड. इथं आमची पुढं गाडी आहे आणि दूध घालाय आलेलो. ही माणसं बघा कशी बघायला लागली ती या. आणि मग आता रस्ता खांदल्यामुळं चांगला नसल्यामुळं आम्हाला रूट चेंज करावा लागला आणि लॉंग रूटनं चाललोच घरं बघत की कुत्रं म्हणलं 2 ब्लॉगर आलं म्हणून स्पीड कमी करावी लागली. त्यावरच मग आता बघा रस्ता खराब असल्यामुळं कसा कॅमेरा हलतोय. आता पप्पांवर चाललोय आता आत मालकांकडं. बघू काय म्हणते ती. दुसरा पण आहे यो, इकडे एक आणि इकडे एक. इथं चालल्यात शेंगा तोडायच्या ह्यांच्या, तीच बघायला. हो सकाळी आलतं पण ती विचारतंय पोरटावर नाही विचारते तुम्हाला. म्हणून असले घेऊ नका. एक असल्या घेऊ नका. ही असल्या घ्या की सगळ्या पांढऱ्या. सांडलेलं घेतलं एक कधी तोडलेलं वय तवा तोडलेलं माहिती नाही. पण हे घेऊच नका मग का असं म्हणा. मग नाही घेतो खाली. ती खाली पडलेली आहे दम त्यांच्याकडे द्यायची. हा बोला की झाले तू. हॅलो हॅलो ते माल खपायचं ना त्याच्यामुळे ती जी शेंग आहे ना तोडूच नका. हे आलाच नाही त्याला हातच घाल. आपलं नुसतं कड तुडतोय ते कडत कमी येऊ नये म्हणून ह्यातली एक घेतोय. हे काय सगळं आलेलं असं तुडतोय. हिकडलं हे आलेलं सगळं तोडलं आणि ह्यातलं म्हणलं व्हायचं काय द्या म्हणजे हे घेऊ असं. हिरवी तोड नका अजिबात. बघा ती असं इकडे बघा नाही. आता टाका तेवढ्या तेच नको टाकायला. मला कापायची नाही ती. काय म्हणते ती खालच्या इकडे बघा काहीच नाही. मार बसत शेंगाला. ही बघा की ह्याच्यात काहीच नाही. हे नसतं ही सोलून बी निघाय पाहिजे. हो हे मोडून काय करायचे. मोडून खपतोय बघा. आलं नव्हतं थोडा गडबड का किती काय करा. अहो इकडच आलंय ना. कडच मग 2-4 जणी घ्यायच्या तेवढंच. मग काय आता प्लॉट बघून आलो म्हणजे किंवा पाटलांची ऊसाच्या लागवडी वेळेस कॅरेट आणलेली ती न्यायची होती. त्यांना नेऊन पोचवायच्यात म्हणून ते आता आणायला चालूया. तुम्ही बघू शकता खराब रस्ता आहे आणि कालच लावलंय. टोळी काय करते इथं आईच्या गावात आणि बाईंची चर आहे. नवाज दमानं गाडी घाला
नाहीतर गाडी तिरकी जाते अख्खीच. मग आता बागेत पोचलून ही कॅरेट भरायची होती. खाली उतरलो गाडीतनं उडी टाकून ही कॅरेट जुळवून आता गच गाडीत भरायची होती. आता कॅरेट भरतच आता फायनली भरून झाली कॅरेट आमची सगळी गाडी. हळका लावून आम्ही घरी जाण्यास सज्ज झालो. मग आज मालाची पप्पांची गाडी गेली की आम्ही शेकाय सुरुवात केली आणि ही गेली पप्पांची मालाची गाडी. टाटा बाय बाय. ब्लॉग संपला. बाय.